एरवी कुठल्याही मोठ्या कार्यक्रमात आणि लग्नामध्ये डामडौल करण्यासाठी ड्रोनचा सर्रास वापर केला जायचा. मात्र सध्या बीडमध्ये रात्रीच्या वेळी अवकाशामध्ये ड्रोन फिरत असल्यामुळे बीड परिसरामध्ये एक दहशतीचं वातावरण आपल्याला पाहायला मिळतंय. मी सध्या वडवणी परिसरातल्या चिंचाळा आणि हरिश्चंद्र पिंपरी या गाव परिसरामध्ये आहे आणि अशा पद्धतीनं हे गावातले जे ग्रामस्थ आहेत एकत्रित येतात, महिला पण आहेत, लहान बालवृद्ध आहेत, एकत्रित येतात. कारण दहशत तशीच आहे. बऱ्याच ठिकाणी महिलांना कोणीतरी ड्रोनच्या माध्यमातून पावडर टाकलं जातं आणि त्यामुळे महिला बेहोश होतात. अशी जी अफवा आहे ते पसरल्यामुळे महिला वर्गात प्रचंड भीतीचं वातावरण या ठिकाणी पसरलेलं आहे. ही जी बालके दिसत आहेत आता कुठेतरी खेळताना बागडताना दिसत आहेत, मात्र रात्रभर ही बालके त्यांच्या आईवडिलांसोबत जागे राहतात. कारण तसंच आहे, कोणीतरी हल्ला करेल की काय अशी भीती जी आहे सध्या ग्रामस्थांमधून होताना आपल्याला पाहायला मिळते. कालच एका संशयित मुलाला ग्रामस्थांनी चोप दिला होता, मात्र नेमकं हा आरोपी आहे कोण अद्याप समोर आलेलं नाही. खरंच तो ड्रोनधारक आहे का हे पण समोर आलं नाही. पोलीस अधीक्षकांनी आज पत्रकार परिषद घेऊन नागरिकांनी घाबरू नये असं आव्हान जरी केलं असलं तरी ठोस मात्र ड्रोन कुणाचे आहेत, कशामुळे हे ड्रोन येतात हे मात्र अद्याप स्पष्ट होत नाही. त्यामुळे या परिसरामध्ये दहशतीचं वातावरण सध्या तरी पसरलेलं आहे. आता पोलीस प्रशासनाने पुढाकार घेऊन त्यांची जी डीएसबी शाखा आहे, त्यांची इतर ज्या गोपनीय शाखा आहेत ते गावामध्ये पाठवून नेमकं ड्रोन कोणी उडवतं याचा तपास करणं आता गरजेचं ठरणार आहे. एकंदरीत परिस्थिती पाहता गाव मात्र रात्रीपासून मध्यरात्रीपासून जागच आहे. त्यामुळे या गावकऱ्यांना शांत करण्यासाठी पोलीस प्रशासनानं पुढाकार घेऊन आता एक आव्हान करणं गरजेचं ठरणार आहे. कॅमेरा पर्सन अक्षय रडेसह मी महेंद्र कुमार मुधोळकर, TV9 मराठी, चिंचाळा, वडवणी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.